जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. त्या दिवशी मी माझ्या बाईकचे काम करण्यासाठी एका ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी एक हॉटेल होतं. त्या हॉटेलच्या बाहेर एक आई आपले डोळे पुसत बसली होती भर उन्हात. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला विचारलं, काय करते? तिने मला उत्तर दिलं, पैसे मागते बाळा, पोटा पाण्यासाठी. मीही म्हटलं, मलाही भूक लागली आहे, तुझ्याकडे असलेले सगळे पैसे तू मला दे. तिने क्षणाचाही विचार न करता तिच्याजवळ असलेली दिवसभराची कमाई तिने माझ्या हातात दिली आणि मी तिला सांगितलं, मी जातो आणि जेवतो. ती म्हटली, जा राजा, पोट भरून जेव. मी तिचे पैसे तिच्या हातात रिटर्न केले. तिने माझ्या डोक्यावरती हात फिरवला आणि मी तिला विचारलं, जेवतेस का ग तू? ती म्हटली, हो, पण माझ्या घरी अजूनही कुणीतरी उपाशी आहे. मी तिला म्हटलं, तिने जमा केलेली चिल्लर सगळी तिच्या हातात दिली. तिच्या हाताला पकडलं आणि तिला म्हटलं, चल आतमध्ये. मी तिला हॉटेलच्या आतमध्ये घेऊन गेलो. त्या ठिकाणी ते एकच हॉटेल होतं आणि त्या हॉटेलच्या बाहेर ती दिवसभर पैसे मागत बसली होती. हॉटेलमध्ये गेल्यानंतर एका टेबलवरती मी तिला बसण्यासाठी जागा करून दिली आणि तिला त्या ठिकाणी बसवलं. मीही तिच्यासमोर बसलो. एक पाण्याची बाटली घेतली. पहिल्यांदा तिला पाणी प्यायला दिले. पाणी पिल्यानंतर ती आई खूप खुश झाली आणि मग तिने मला सांगितलं की याच हॉटेलच्या वरती एक साहेब राहतात, ते मला नेहमी रेशनिंग देतात. ते रेशनिंग घेण्यासाठीच मी आले होते, परंतु ती साहेब गावी गेले होते, त्यामुळं मला रेशनिंग मिळालं नाही आणि मला उपाशी राहावं लागलं. तिचे ते शब्द ऐकून क्षणभर मी थांबलो. माझ्या मनात वादळ निर्माण झालं. ते वादळ म्हणजे मायेचं वादळ. मी तिला म्हटलं, चल ये माझ्यासोबत, कारण माझी गाडी कधीच रिकामी नसते. माझ्या गाडीत काही ना काही अन्नधान्य, विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके किंवा कोणी गरीब असेल त्याच्यासाठी काही ना काही मदत माझ्या गाडीत नेहमी असते. मी अलगद तिचा हात पकडला आणि तिला घेऊन चाललो होतो. ती क्षणभर थांबली. ती म्हटली, एवढं नको करू राजा माझ्यासाठी, मला फक्त एक वेळेचं जेवण दे. माझ्या गाडीत असलेलं रेशनिंग मी काढलं आणि तिच्या हातामध्ये दिलं. ते रेशनिंग तिच्या हातामध्ये दिल्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिने माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला. खूप खुश होती ती. देव कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करतो असं तिचं मत आहे. कारण की ती दिवसभर त्या हॉटेलच्या बाहेर पैसे मागत बसली होती. येणारे जाणारे प्रत्येक जण तिच्याकडे पाहत होते, पण एक वेळेस जेवण देण्या इतपत पण माणसांचे खिसे रिकामे होते. माझ्या स्वामींनी मला यासाठीच जन्म दिलाय की कोणाच्या ना कोणाच्या मदतीला मी धावून जाणार. आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या पोटासाठी दिवसभर मागत असलेली आई आनंदाने खुश होती. तिला मी रेशनिंग दिल्यानंतर ती एवढी खुश झाली की तिने मला पुन्हा तोच आशीर्वाद दिला, 100 वर्ष जगशील माझ्या राजा, 100 वर्ष जगशील. एवढं बोलून तिने मला आनंदाने मिठी मारली आणि हाताची बोटे स्वतःच्या डोक्यावर मोडली आणि मला कोणाचीही नजर न लागो